महाड एमआयडीसी परिसरातील आमशेत गावाशेजारी असलेल्या वेरिल कंपनीनं बसवलेल्या अवजड स्पीड ब्रेकरमुळे अपघातांचं प्रमाण वाढले आणि सकाळी ह्याच स्पीड ब्रेकरमुळे एका महिलेचा गंभीर अपघात घडल्याची घटना घडली। सकाळी 8 वाजेच्या दरम्यान आमशेत गावातील एक महिला दुचाकीवरनं बिरवाडीच्या दिशेनं जात असताना रस्त्यावरती असलेल्या मोठ्या आकाराच्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यानं तिची दुचाकी अनियंत्रित झाली। या अपघातात महिला रस्त्यावरती पडली आणि तिच्या तोंडाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी महिलेला तात्काळ एमए रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आणि तिच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान विरल कंपनीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात घडला असा आरोप आमशेत गावातल्या ग्रामस्थांनी केलाय। योग्य नियोजन, सूचना फलक किंवा नियमबद्ध उंचीचे स्पीड ब्रेकर न बसवता मनमानी पद्धतीनं हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। ह्या कंपनीनं तात्काळ उपाययोजना न केल्यास कंपनीच्या गेटसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिलाय। ह्या एमआयडीसी रस्त्याला स्पीड ब्रेकर टाकलेत, त्याच्यातनं आमच्या पोराबाळांचे रोज उठून ऍक्सिडेंट होत आहेत। सांगायला गेलं तर एमआयडीसीचं नाव सांगतायत। एका कंपनीजवळ 2-2 स्पीड ब्रेकर करायचे काय? ऍक्सिडेंट होऊन मारायला आमची पोराबाळ आमच्या पोराबाळाच्या जीवावर उठलेत ती। 100% आरोप आहे आणि ह्याच्या 3 दिवसामागे शनिवार होता, त्यावेळेस वाळण विभागातल्या काहीतरी महिला होत्या, 2 जण होत्या, त्यातले एक गंभीर जखमी आहे। ती आता मुंबईमध्ये हलवली तिला, तर तिची पण परिस्थिती अगदी खूप म्हणजे खालावली आणि 2 महिन्यापूर्वी आमचे ग्रामस्थ म्हणजे मोहन मावनकर हे कंपनीला जाब विचारायला आलेले की असं स्पीड ब्रेकर तुमचा त्रास होतोय स्पीड ब्रेकरला, तर ते स्पीड ब्रेकर काहीतरी एकतर स्लोप तरी द्यावे नाहीतर ते काढून टाकावे। ह्यासाठी त्यांना विचारण्यात आलं। कंपनी सांगितलं की एमआयडीसीने टाकले, आम्ही टाकले नाहीत असं ते बोलत होते। तर आता आम्ही एमआयडीसी विचारतो, एमआयडीसी म्हणतं की कंपनीची रिक्वायरमेंट होती आणि कंपनी टाकायला सांगितलं, त्यामुळे आम्ही टाकलेत। तर आता खूप मोठा एक अनाज टळलाय, पण ह्याच्या पुढे होऊ नये यासाठी आम्ही कंपनीच्या गेट समोर आलोय आणि साहेबांना त्याचं जाब विचारलं। ते म्हणले आम्ही काय ते त्यातनं सुधारणा करू, पण सुधारणा करू इतपत नाही थांबायचं। आमचं अजून एक आहे की ओलांच्या समोर आमचं गाव आहे आमच्यात कोण, तिथे पण स्पीड ब्रेकरसाठी आम्ही मागणी केली काहीतरी 1 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस एमआयडीसी नाही सांगितलं की ह्या रोडला स्पीड ब्रेकर टाकता येत नाहीत आणि इथे 2 स्पीड ब्रेकर टाकलेत, ते पण अशा अवस्थेत टाकलेत की तिथे नेहमीचा प्रॉब्लेम आहे, आठवड्यातनं होतच असं काय तरी, तर ते थांबावेत, बाकी काही नाही। विरल कंपनीच्या जे समोर स्पीड ब्रेकर टाकलेत आणि ते एवढे भयानक टाकलेत की त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा एक आठवड्यातनं 1-2 ऍक्सिडेंट आहेतच आहेत। असा रोजचा जवळजवळ 4-5 महिने झालेत, 3-4 महिने तरी झालेत ते स्पीड ब्रेकर टाकून। आणि तिथपासून तर आहे आज आमच्या गावातल्या अंकिता मामुणकर तिचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळं आम्ही कंपनीला मागे सुद्धा विचारलं होतं की हे स्पीड ब्रेकर तुम्ही कशासाठी टाकलेत किंवा हे एवढे स्लोप टाकायला पाहिजे होते, ते एकदम असे उंचवट्यासारखे टाकून आम्हा लोकांना हा नाहक त्रास होतोय। आणि त्यामुळं आम्ही या एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता आणि या कंपनीच्या वर ऍक्शन घ्यावी म्हणून आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत। जर का त्यांनी हे जे स्पीड ब्रेकर जर का इथून नाही काढले तर आमचा हा आज पवित्र आमचा असणार आहे पुढे।